हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्तच असाल. आपलं मन, आयुष्य, आरोग्य, शरीर स्वस्थ राहण्यासाठी आपण व्यायाम करणं फार गरजेचं आहे. सकाळी सकाळी लवकर उठणं, व्यायाम करायचा, स्ट्रेचिंग करायचे, याने खूप छान फ्रेश फील, ॲक्टिव्ह फील होतं आणि महिनाभरात आपलं 4 ते 5 किलो वजन सहज कमी होईल. त्याचबरोबर आपण आहार पण तसा घ्यायचा आहे. तर हे स्ट्रेचिंगचे प्रकार रोज सकाळी एक 10 ते 15 मिनटं स्वतःसाठी वेळ काढा, अर्धा तास वेळ काढा. तर इथे मस्त असा सूर्य उगवलेला आहे. मी फ्रेश झाली आणि नंतर साडी वेअर केलेली आहे. तर स्वतःला पण असं छान आवरलं आणि आवरल्यानंतर मग मी माझ्या कामांना सुरुवात केलेली आहे. तर सर्वात प्रथम मी सगळं क्लीन करत असते आणि ॲक्च्युली मी आंघोळीच्या अगोदरच करत असते, परंतु आज लेट झालं त्यामुळे सगळं गॅलरी वगैरे स्वच्छ आवरून घेते. आणि नंतर मग देवपूजा. तर देवपूजा पण इथे आपण ज्या देवावर आपली श्रद्धा असेल तर हे आपलं स्वास्थ्य आणि मन स्थिर राहण्यासाठी, घरात प्रसन्न, आनंद, सुख समृद्धी नांदण्यासाठी आपण देवाची पूजा पण करणं गरजेचं आहे. तर आपल्या ज्या देवावर श्रद्धा असेल त्या देवाची तुम्ही सेवा करा. तर इथे छान असं मस्त सकाळचं थंडगार वारा सुटलेला आहे. तर अशा वातावरणात सकाळचं मेडिटेशन करा, खूप छान वाटतं. तसेच आता इथे बघा, आपण आहार पण तसा पौष्टिक घेणं गरजेचं आहे. तर इथे मी आज मुगाची भाजी बनवत आहे. तर तेल टाकले, तेलामध्ये जिरी, मोहरी, कढीपत्ता टाकला, कांदा बारीक कट करून घेतला, तो छान परतून द्यायचा. त्यानंतर आलं, लसूण, हिरव्या मिरचीची पेस्ट टाकायची आणि खूप सारे मसाले टाकायचे. लाल तिखट टाकायचं, धना पावडर टाकायची, गोडा मसाला टाकायचा, कांदा लसूण मसाला टाकायचा, हळद पावडर टाकायची आणि हे सगळं तेलामध्ये छान परतून घ्यायचं. त्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकल्यानंतर जे मोड आलेले मूग आहे ते मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. मुगाची उसळ वजन कमी करण्यासाठी, शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. असे स्प्राउट्स तुम्ही आहार असा घ्यायचा आहे आणि आहारामध्ये स्प्राउटचा समावेश करायचा आहे. तर असं हे मुगाची उसळ मुलांना वगैरे तुम्ही पण असं घेत जा. याने वजन कमी होतं आणि भरपूर सारी एनर्जी येते. तर असं पौष्टिक खाल्ल्याने आपल्याला दिवसभराचा थकवा गायब होतो आणि आपली बॉडी मेंटेन राहते. तसेच आपल्याला खूप सारी एनर्जी येते. तर आता इथे फोडणी दिल्यानंतर पाणी ओतायचं. त्यामध्ये थोडंसं असं वाफेवर आपल्याला शिजवायची आहे. तर मुगाची उसळ आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायची. झाकण ठेवायचं, चवीनुसार मीठ टाकून झाकण ठेवायचं आणि झाकणामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. तर असं वाफेवर शिजवायची. खूप छान चटपट अशी मटकीची मुगाची उसळ तयार होते आणि गार्निशिंग म्हणून त्यावर कोथिंबीर टाकायच्या आणि तुम्ही गरमागरम अशी सर्व करायची चपातीसोबत. तर सकाळचं जेवणामध्ये तुम्ही भाजी पोळीच घ्या शक्यतो आणि जास्त सॅलड आणि मटकीची उसळ वगैरे असं पालेभाज्या घ्या. तर आता इथे मी सगळं आवरून घेतलं, मुलांसाठी टिफिनची तयारी. तर आता भाजी करून घेतली आणि त्याचबरोबर आता इथे गरमागरम चपाती. मुलांना भाजी पोळी खायला दिली, त्यांचं आवरलं की स्कूलला गेले की मी माझ्या बाकी कामांना सुरुवात करते. तर असा होता माझा सकाळचा आजचा व्लॉग. कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.